सध्या देशात 4 राज्य व एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकींचा धुळा उडला आहे. तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल ही 2 राज्ये सध्या राजकारणाचे केंद्र बनली आहेत. परंतु पश्चिम बंगालमधून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच संतापजनक बातमी समोर येत आहे. निवडणूक आयोगाच्या एका प्रक्रियेमुळे चक्क 91 लाख लोकांची नावं ही मतदार यादीतून गायब झाली आहेत. 91 लाख. यामध्ये 95% नावं ही एकट्या मुस्लिम समुदायाची असल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने केला आहे. यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न देखील आता उपस्थित केले जात आहेत. हा निवडणूक जिंकण्यासाठीचा कट आहे की केवळ तांत्रिक प्रक्रिया? ममता बॅनर्जी आणि भाजप आमने सामने का आहेत? माजी न्यायाधीशांसोबतच अनेक मोठ्या व महत्त्वाच्या लोकांची नावं मतदार यादीतून गायब कशी झालीत? आज आपण या SIRच्या वादावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन प्रक्रिया राबवली. या प्रक्रियेचा मूळ उद्देश असतो की बोगस मतदार काढणे, मृत व्यक्तींची नावं वगळणे आणि दुबार नावं हटवणं. परंतु ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जी आकडेवारी समोर आली तिने सर्वांचे धाबे दणाणले आहेत. ऑक्टोबर 2025 मध्ये बंगालमध्ये 7.66 कोटी म्हणजेच 7.5 कोटी मतदार होते. परंतु या प्रक्रियेनंतर जवळपास 90.83 लाख सुमारे 91 लाख मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. म्हणजेच बंगालच्या एकूण मतदारांपैकी तब्बल 11.85% नावं ही मतदार यादीत आता नाहीत. निवडणूक आयोगाने 60 लाख मतदारांना अंडर एडज्युडिकेशन न्यायिक छाननी अंतर्गत ठेवले होते. याचा अर्थ असा की त्यांच्या नागरिकत्वावर किंवा वास्तव्यावर प्रश्नचिन्ह होते. या 60 लाख मतदारांपैकी 27 लाख नावे ही थेट बाद करण्यात आली आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर दिनाजपूर आणि दक्षिण 24 परगणा यांसारख्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये नावं वगळण्याचे प्रमाण हे प्रचंड आहे. हे तेच जिल्हे आहेत जिथे मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावरून भाजप आणि केंद्र सरकारवर थेट हल्ला चढवला आहे. ममता दीदींचे म्हणणे आहे की बाद करण्यात आलेल्या 51 लाख नावांपैकी बहुतांश नावे मुस्लिम, मतुआ आणि राजवंशी समुदायाची आहेत. त्यांनी पुढे असेही म्हटले की हे निवडणुकीपूर्वीच निकाल ठरवण्याचे षडयंत्र आहे. स्वतः ममता बॅनर्जी ज्या भवानीपूर मतदारसंघातून लढत आहेत तिथूनही 40,000 नावे वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय. ममता बॅनर्जींनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून ज्यांची नावे कापली गेली आहेत त्यांच्यासाठी विशेष ट्रिब्युनल उभारण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने या प्रक्रियेचे समर्थन केले आहे. भाजपचा दावा असा आहे की बंगालमध्ये अनेक वर्षांपासून बांगलादेशी घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीत नावं मिळवली आहेत. ही प्रक्रिया त्यांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक आहे. भाजपच्या मते ही प्रक्रिया निवडणूक आयोगाने केली आहे, त्यात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही. बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी आणि पारदर्शक निवडणुकांसाठी SIR प्रक्रिया राबवणे हे आयोगाचे कर्तव्य आहे. अमित शहा यांनी अनेकदा आपल्या भाषणात डिटेक्ट, डिलीट अँड डिपोर्ट या धोरणाचा उल्लेख केला होता. त्याचाच हा भाग असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. या SIRच्या प्रक्रियेत काही तांत्रिक त्रुटीही समोर आल्या आहेत. काही रिपोर्ट्सनुसार सॉफ्टवेअरमधील चुकांमुळे अब्दुल जब्बार हे नाव आह जब्बार असे झाले तर संतू दासचे नाव सब्जी दास असे झाले आहे. अशा गंभीर चुकांमुळे अनेक गरीब आणि निरक्षर मतदारांना स्वतःचे नागरिकत्व सिद्ध करणे आता कठीण जात आहे. जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर एका समुदायाच्या मतदारांची नावं कमी झाली असतील तर त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो. कारण बंगालमध्ये अनेक जागांवर विजयाचे अंतर हे केवळ 10 ते 20 हजार मतांचे असते. अशा वेळी जर एका मतदारसंघातून 30 ते 40 हजार मते गायब झाली तर समीकरणे पूर्णपणे बदलतील व त्याचा थेट फायदा हा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमधील हा मतदार यादीचा वाद आता केवळ राजकारणापुरता उरलेला नाही तर तो देशाच्या लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. जर खरोखरच पात्र मतदारांची नावे कापली गेली असतील तर तो त्यांच्या घटनात्मक अधिकारांवर गदा आहे.
ही केवळ सामान्य माणसांची व्यथा नाही, तर कोलकाता हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती शाहिदुल्ला यांचंही नाव मतदार यादीतून गायब झालं आहे। एवढंच काय, तर भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीवर चित्रकला केलेल्या नंदलाल बोस यांच्याही कुटुंबातील सदस्यांची नावं या SIRच्या माध्यमातून मतदार यादीतूनच काढली आहेत। त्यामुळे आता या लोकांनाही आपली नागरिकता सिद्ध करावी लागणार का, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे।